एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू. आई देखत 2 मुलांनी आपला जीव गमावला. उमरेड तालुक्यातील कुही पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पाचगाव पोलीस चौकी हद्दीतील गर्ग खदान परिसरात आज दुपारी ही भीषण आणि हृदयद्रावक घटना घडली. सुरगाव ग्रामपंचायत हद्दीतील गर्ग खदानच्या पाण्याच्या खड्ड्यात बुडून 5 जणांचा मृत्यू झालाय. मृतांमध्ये एक आई, तिची 2 लहान मुलं, तिची बहीण आणि तिचा मित्र समाविष्ट आहेत. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे आणि कुटुंबाला सुद्धा जब्बर धक्का बसलाय. रोशनी चंद्रकांत चौधरी वय वर्ष 32 राहणार धुळे. रोशनीचा मुलगा मोहित चौधरी वय वर्ष 12, रोशनीची लेक लक्ष्मी चौधरी वय वर्ष 10 आणि रोशनी चौधरी यांची बहीण रज्जो राऊत वय वर्ष 25 राहणार नागपूर. सोबतच रोशनी यांचे मित्र इतिराज अन्सारी वय वर्ष 20. या 5ही जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय. हे 5 जण आज दुपारी गर्ग खदान परिसरात फिरण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने ते खड्ड्यात बुडाले. स्थानिकांच्या मदतीने तातडीने मदत कार्य सुरू करण्यात आले, मात्र तोपर्यंत 5ही जणांचा मृत्यू झाला होता. कुही पोलीस आणि गोताखोर यांच्या मदतीने 4 तासांच्या शोध मोहिमेनंतर 5 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सर्व मृतकांना शवविच्छेदनासाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. चिमुकल्यांना सुट्ट्या लागल्या होत्या. लवकरच ते आपल्या आजी आजोबांकडे जाणार होते. आम्ही तुम्हाला भेटायला नक्की येतोय. आजी आजोबांना केलेला हा फोन त्यांचा शेवटचा ठरला. या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाने खदान परिसरात सुरक्षिततेच्या उपाययोजना लागू करण्याची मागणी केली आहे. ग्रामस्थांनी खदान परिसरात अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी कठोर नियम लागू करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. याबाबत प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजनांचे आश्वासन देण्यात आले आहे. आज जवळपास 11-12-1 वाजताच्या सुमारास असं समजलं की याचे मृतक जो आहे येथे श्याम अन्सारी याचे नातेवाईक मोहम्मद रफिक अन्सारी हे कुही फाटा येथेच राहते. त्याचा नातेवाईक जो मुलगा आहे येथे श्याम अन्सारी हा कालपासून गायब होता, मिसिंग होता. तर त्याला ते समजलं की इकडच्या भागात येऊ शकते, तर ते लोकेशन आम्ही ट्रॅक केलं. लोकेशन इकडचे खदानचं मिळालं तर आमच्या इथला जे स्टाफ आहे, लांजवार मेजर आहे, API इंगोले साहेब आहे, रेपाडे आहेत आणि बाकी कर्मचारी आहेत, ते सर्व 5 शोधायला लागले. शोध करता करता तलावात जे खदान आहे, खदानामध्ये एक बॉडी तरंगताना दिसतो. त्याच्यामुळं मग आम्ही गोताखोर वगैरे नागपूरवाडीची मदत घेऊन, गोताखोरची मदत घेऊन बाकीच्या बॉड्या काढण्याचा प्रयत्न केला आणि आता सध्या 5 बॉड्या निघालेल्या आहेत. हे 5 बॉडी आहे की येते श्याम अन्सारी हा नागपूरचा 20 वर्षाचा मुलगा आहे आणि दुसरा आहे रोशनी चौधरी 32 वर्षाची आहे. एक तिचीच बहीण रज्जू उर्फ अंजली म्हणून आहे, 30 वर्षाची आहे, जवळपास 27-28 वर्षाची आहे. आणि रोशनी चौधरीची मुले, एक मोहित चंद्रकांत चौधरी 10 वर्षाचा मुलगा आहे आणि मुलगी लक्ष्मी म्हणून आहे, ते 8 वर्षाची आहे. हे सर्व मरण पावलेले आहे आणि या खदानीच्या जवळच त्यांचे कपडे वगैरे पडलेले होते थैलीमध्ये आणि चपलाचे 5 जोड होते. त्याच्यावरून 5 बॉड्या असावं असा आमचा एक अंदाज होता. काय पुरी फॅमिली आहे की काही अशी काय? हो, हे सर्व फॅमिलीचे लोक आहेत. 4ही लोक फॅमिलीची आहे आणि एक येते श्याम अन्सारी हा नागपूरचा वेगळा आहे. तपासमध्ये आलं काय लागतं तुम्हाला? आता आम्हाला तपास करावा लागेल बारकाईनं आणि त्याच्यानंतर आम्ही सांगू शकेल. ठीक आहे. हे घटना कोणती आहे? हे कोणत्या इलाकामध्ये? हा पाचगाव पोलीस स्टेशन कुही अंतर्गत. ठीक आहे. खदान गर्ग खदान गर्ग खदान म्हणून. तर पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास सुरू केला असून खदान परिसरातील पाण्याच्या खड्ड्यांवर योग्य चिथावणी फलक आणि सुरक्षा उपाययोजना लवकरच करण्यात येणार आहेत. या दुर्घटनेमुळे खदान परिसरातील असुरक्षितता आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. सुरभी शिरपूरकर, लोकमत.